ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेवा जगत्रे जीवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे दे प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण स्थिती. याती मतीहीन रूपेलीन दीन अनेक अवगुण जाणून या. त्याला त्या विठ्ठले माझा अंगीकारायचा विचार जाणून या. जे काही करीत होते माझे सोयी चाली रे प्रचित कळोचिता. झाले सुख जेव्हा आनंद अपार परमानंदे भार घेतला माझा. तुका म्हणे अशी नावाचा अभिमान म्हणून शरण तारी बळी. मी हलक्या जातीचा मंद बुद्धीचा असून रूपाने खूप असा सर्वतोपरी दीन आहे. याशिवाय अनेकही अवगुण माझ्या ठिकाणी असलेले जाणून मग मी अशा प्रकारचा हा सर्व विचार करून पांडुरंगाने माझा अंगीकार केला. स्वतःला काय समजते मी अनाथ अपराध हलक्या जातीचा मंद बुद्धीचा स्वरूप. हलक्यात अभिमान नाही का. दीन अरे अवगुण आहे माझ्याकडे असं अवगुणाची खाणी आहे. आणि हे जाणून देवानं माझा अंगीकार केला. अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदेची ही वंदी झाली. देवानं अंगीकार केल्यावर अंगीकार केल्यावर आईल्याचं नाव पतिव्रतेमध्ये तारा पतिव्रतेमध्ये नाव आहे. यानं अंगीकार केला ना. द्रौपदी पतिव्रतेमध्ये नाव आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणते देवानं माझा अंगीकार केला. पांडुरंग जे काही करीत आहे ते माझे स्वहिताचे हे अनुभव माझ्या चित्ताला पूर्णपणे झाला. आता आई येते पांडुरंग आपली आई येते. जे करीन ते आपल्या हिताचंच करीन ना. आई म्हटल्यानंतर व्यवहारातले आई बापाचं पाहायचं. तो तर जगाचा मायबाप आहे नाही का. हा अनुभव माझ्या चित्ताला पूर्णपणे झाला. दुष्काळ पडला चांगलंच झालं नाही का. दुष्काळी आटले द्रव्य गेला मान. तुका म्हणे बाईल कर्कशा चांगलंच झालं म्हणले. अनुतापे तुझे राहिलेचे चिंतन मान गेला सगळं गेलं. पण पांडुरंग जे करतो चांगल्या करताच करतो असं म्हणतात महाराज. आपण आता मग त्याच्या नावानं बोंब ठुकीतो कोण असं केलं नाही का. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पांडुरंग जे काही करीत आहे ते माझ्या कल्याणाकरता मला अनुभव आलाय म्हणले. माझ्या जीवाला अपार सुख आनंद झाला.
जगद्गुरु तुकोबारायांचा आनंद अंत पार नाही लेखा. त्यांच्या सुखाला अंत आणि पार नाहीये. वस्तू पासून मिळणारं सुखच नाही. वस्तूपासून बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या. ते सुखी जे सुखाला अंत नाही पार नाही. हे सगळ्याच्या पलीकडचं सुख येते नाही का. वस्तू काळ भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार. कारण परमानंद रूप जो हरी. हरी शब्द इथं आता निर्गुण वाचक आहे. काही ठिकाणी असेल सगुणावी पण इथं आता निर्गुण वाचक. परमानंद स्वरूप जो हरी त्याने माझा सर्व भार घेतलाय. पांडुरंग म्हटलं का सगुण स्वरूपात आला नाही का. आणि परमानंद स्वरूप हरी म्हणलं का निर्गुण स्वरूप आलं त्याच्यावाला. त्यानं सगळा भार घेतलाय ना. तुकाराम महाराज म्हणतात देवाला आपल्या नावाचा अभिमान आहे म्हणून शरण आल्या जीवांना स्वसामर्थ्याने तो तारता. आपल्याला जर आपल्या नावाचा एवढा अभिमान आहे तर देवाला किती असतं नाही का. नावाकरता माणूस काय काय करतो नाही का. देवाला तर त्याच्या नावाचं फार हे मोठं. बहुता वेळ भक्ताची आकाजा हुशी केशी राजा माये बापा तुझ्या पायी माझा झाला असे विश्वास म्हणून आस मोकलेली ऋषी मुनी सिद्ध साधक अपार कळला विचार त्याशी तुझ. नाही नाश ते सुख दिले तया झाले देवदास सर्व भावी. तुका म्हणे सुख न माये मनसी धरिले जीवेशी पाये तुझे. तुझे पायी मज झाला असे विश्वास म्हणून आस मोकली दे. अहो किशी राजा माय बापा भक्त कार्य करण्याविषयी तुम्ही फार उतावळ्यात. बहु उतावीळ भक्ताची आकाजा. त्याला धीर धरवत नाही ना. तर त्याच्या हाताखाली यंत्रणा साधी आहे का. नाही. पण सांगितलं पण तो नाही ना. तोच करत असतो स्वतः त्याला धीरच धरत नाही. अहो केशी राजा माय बापा भक्त कार्य करण्याविषयी तुम्ही फार उतावळ्यात. तुमच्या चरणी माझा विश्वास आहे म्हणून मी सर्व आशा टाकली. ऋषी मुनी आदी करून अपार सिद्ध साधक तुमच्या स्वरूपाचा विचार समजला म्हणून ते देवाविषयी उदास झाले जाणून कालत्रयीच्या सुखाचा नाश नाही असे सुख मी त्यांना दिले. नाही नाश. कोणतं सुख दिलं नाही नाश ते सुख दिले तयास. अक्षय सुख. अविनाशी जे सुख आहे म्हणजे स्वस्वरूपाचं सुख मिळून दिलं नाही का. आपलं स्वरूप कसं आहे अविनाशी. आता हे व्यवहारातला जे सुख आहे त्याचा नाश होतोय ना. टिकत कुठे नाही. पाऊस नव्हता तेव्हा मी आहे आता जास्त जर झाला तर पुन्हा आहे. पण हे जे सुख आहे ना अविनाशी सुख आहे ते त्याचा नाश कधीच होत नाही. कमी होत असेल ना. नाही ना. कमी नाही होत. काही घटत नाही कमी होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात म्हणून मी तुमचे पाय देवाशी धरले. मग आता देवाचे पाय धरल्यावर सुखाला काय कमी आहे नाही का.
त्या योगाने माझ्या मनामध्ये सुख मिळविनासे झाले. वा, त्या मनामध्ये सुख माईना. तुका म्हणे सुख न माये मानसी, धरिले जीवेशी पाय तुझी. त्या सुखाच असं उतू जायला लागलं. माप भरल्यावर कसं सांडत. हम्म. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, पाहते सुख. माया मोह जाळी होतो सापडलो परी, या विठ्ठला कृपाली. काढूनी बाहेरी ठेविलो निराळान कौतुक डोळा दाखविले. नाचे उडे माया करी कौतुक, नाशिवंत सुखे साथ केली. रडे फुंदे दुखे कुटतील माथा, एकाशी रडता ते मध्ये. का म्हणे माझं वाटते नवल, मी माझे बोल ऐकून या. मी माया मोहाच्या जाळ्यामध्ये सापडलो होतो, पण पांडुरंगानं माझी दया आली. आपण मोहामध्ये, त्या मोहाच्या बाहेर निघालो हे आपल्याला कळावा हम्म. नाही का? हा. मोहालाच प्रेम म्हणतोय आपण. हम्म. मी माया मोहाच्या जाळ्यामध्ये सापडलो होतो, तुकाराम महाराज. पण पांडुरंगानं माझी दया आली, म्हणून त्यांनी मला त्यातून बाहेर काढून ठेवले. हे जाळं दिसतं का? नाही ना. जाळं नाही दिसत, पण त्याचं कार्य दिसतं ना. हा. नाही का? हम्म. जाळं दिसत नाही, पण त्याचं कार्य दिसतं ना. हा. आता काय चालू आहे मग सगळं? माया मोह चालू आहे ना. हो. पण पांडुरंगानं मला त्या माया मोहातून काढलं. माया मोहाच्या जाळ्यात सापडल्या जीवाचे आश्चर्य दाखवले. मायेने सर्वांना देहाभिमानाच्या योगाने नाचास लावून पहा. मायानं काय केलं? देहाभिमान. हम्म. हे माझं, ते माझं, ते माझं, सगळंच माझं नाही का? हम्म. त्याच्यामुळे नाचायची पाहिजे बाकी काय. हा. महात्मा उदास असतो, त्याला काय नाचायची गरज? देहावरच उदास येतं, मग काय नाही का? हम्म. स्वतःच्या देहावर जो महात्मा उदास आहे, त्याला काय दुसऱ्याच्या देहाचं काय सुख दुखी नाही का? हम्म. मायेने सर्वांना देहाभिमानाच्या योगाने नाचावास लावून नाशिवंत विषय सुखी खरी वाचवण्यास कौतुक केली. वा, विषय सुख काय आहे? पहिलं आपल्याला विषयाचं सुख भोगण्याची सवय लागलेली आहे ना इंद्रियांना, हो. मनाला. आता मस्त कळत आहे, तर कळत. हम्म. विषयाचं सुख खरं नाही, विषयाचं सुख टिकत नाही. वेगळ्याची बाहुली प्रमाण पाठी, पण तरी ते तिकडे विषयाकडे थोडी ते इंद्रिय हा. सगळे. याचं कारण त्याला वळण पडलेलं आहे पहिलं, हम्म. आणि ते वळण मोडायचं म्हणजे फारच अवघड. हा. अरे चित्तातून विषय काढायचे म्हणले युगांत दुःख होतंय म्हणले. गायीपासून जसं वासरू बाजूला काढावा, पाण्यापासून जसा मासा बाजूला काढावा, हम्म. त्यानं मूल आईपासून बाजूला काढावं का दवडीचा भनंग. हा. काय दृष्टांत भारी भारी माऊलींचे सारस पक्षाचा. तितकं हे विषय चित्तातून काढायला त्रास होतो. हा. परमार्थ हाच अवघड आहे, बाकी दुसरा परमार्थ अवघडच नाही. विषय चित्तातले निघाले का येऊन गोपाळ राही तिथे. हम्म. नशिवंत विषय सुखी खरी वाचवण्याची कौतुक केली. त्या योगाने सर्व जीव रडतात. काहीतरी कारण आहेच प्रत्येकाचं नाही का? हम्म. बदलून आहे पण आहेच. लग्नच होत नाही, झाले तर पोरच होती नाही,
झाले तर सांभाळती नाही. ते काही एक सुख आहे का? त्या योगाने सर्व जीव रडतात, पुंतात, विषय सुखाकरिता डोके फोड करतात. वा, एवढं पण तरी सोडी तर कुठे ती? नाही ना. वैराग्य झालं, जावं आता महिनाभर पंढरपूरला निघून भजन करावं तिकडं, नाही ना. हम्म. नाताला कोण पाहिजे म्हणले नाही का? नाताला कोण सांभाळीन? हम्म. अरे हीच माया आणि दुसरी कोणती माया आहे नाही का? हो. ज्या योगाने सर्व जीव रडतात, पुंतात, विषय सुखा करतात, डोके फोड करतात. काय या मारामाऱ्या हे सगळं काय मुळे चालू आहे? स्वार्थामुळे चालू आहे ना. हो. एवढा जो राडा चालू आहे. एखादा आपला जीवलग मेला तर त्याच्याकरता रडणारा तोही मरतो. मायेचं कार्य, हम्म. मायेचं कार्य स्पष्ट दिसतं संतांना. हा. गुण गुण माया आली कोलाटीने खेळावाय म्हणले. मायेचं जर स्वरूप कळालं, आपलं स्वरूप कळालं तर मग काय नाही का? हा. तसं देव नाम आपण एकच. विश्वामध्ये दोनच तत्व, एक माया आणि ब्रह्म. एवढं कळत लय झालं नाही का? हा. तुकाराम महाराज म्हणतात, अशा मिथ्यादेहादी प्रपंचाविषयी जीवाचे मी आणि माझे हे बोल ऐकून मला नवल वाटते. मी आणि माझं हम्म. हातच काय लावला मायाला नाही का? सामानाला हातच काय लावला जा तुला लगेच नाही का? हा. हे माझं, ते माझं, ते माझं, ते माझं, ते माझं. आणि साधूचं फक्त मी आणि माझं गेलेलं असतं नाही का? हो. काय शंकर महाराज म्हणले होते ना, मी मेल्यावर तो चांगलं होईल म्हणले. काय साधूची भाषा जीवाला कळायला गेली. तर महाराज म्हणतात, अशा मिथ्यादेहादी प्रपंचाविषयी जीवाची मी आणि माझी बोल ऐकून मला नवल वाटते. हसूच येतं ना साधूला मग आपल्याकडे पाहून. हा. काय खेळ, खेळ आहे त्याच्या साधूच्या दृष्टीने खेळत आहे ना. हो. आणि आपण खरा मानला तो. हम्म. खरा मान जर समजून खेळला तर काहीच अडचण नाही ना. हा. काही अडचण नाही. मग ते म्हणले मग खेळात तर जिंकलंच पाहिजे नाही का? हम्म. आपलं पार्ट चांगलंच झालं पाहिजे मग. हा. पण नाटक मग ती नाटकच ना. हम्म. पण हे नाटक एवढं कळावं ना. नाटकामध्ये राजा राहतो, नाटकातही भांडत आहेत पण ते लगेच गोड होते ना. हो. आपण कुठे गोड होतो? नाही ना. जातो तरी ते त्याचं वैर तसंच राहतं, मग तो परत येतो. हा. परत येतो नाही का, परत मांडतो. हम्म. देवाला मग पुन्हा नियोजन करावं लागतं, यांचं काहीतरी झुपलं पाहिजे अशा ठिकाणी जन्माला घालतो. हम्म. थोडं काय झालं का लगेच तलवारी घेऊन सुटले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा मिथ्यादेहादी प्रपंचाविषयी जीवाची मी आणि माझी हे बोल ऐकून मला नवल वाटते. देहभाव, देहभाव आम्ही राहिलो ठेवून निवांत चरणी विठोबाचे. आमुच्या हिताचा जाणून उपाव त्याची पुढे देव करीत तसे, म्हणून नाही सुख दुःख म्हणी ऐकले कानी वचनाचे. झालो मी निसंग निवांत एकला, भारत या विठ्ठला घालोनी. तुका म्हणे झालो दयाचे अंकी, तेची माझे हित सर्व जाणे. आम्ही आपला देहभाव विठोबाच्या चरणी ठेवून निवांत राहील. देहभाव मग आता स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर मग काय
कळतंय देहाचं स्वरूप काय, आपलं स्वरूप काय. मग तो देह भाव जर देवाच्या चरणी ठेवलाय, समर्पित भाव झाला ना. हम्म. आता आमची ही ज्या योगाने होईल ते जाणून तोच उपाय देव करतो. नाही का? काय भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली होती, उद्या सूर्यास्ताच्या आत एकही पांडव जेवण ठेवणार नाही म्हटले. हम्म. आता प्रतिज्ञा केली भीष्माचार्यांनी, पण देवाला कुठं झोप येते? हा. देवाला झोप येईना ना. पांडव झोपले पण देव कुठं झोपतो? नाही ना. याचे ना मग त्यांनी देव भाव देवाच्या चरणी ठेवला ना. हो. आता आमची हित ज्या योगाने होईल ते जाणून तोच उपाय देव करतो. तर देवाला काहीतरी उपाय केलाच त्याच्यातून सोडा करतो, नाही का? हम्म. असे वचन आम्ही कानाने ऐकले म्हणून आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे सुखदुःख नाही. पांडवाच्या केसाला आहे का नाही? हो. जे भगवंताच्या ठिकाणी सगळं सगळं करता तूच करावीत असा भाव झाला पाहिजे. आई म्हटल्यानंतर मग काय, नाही का? हम्म. वास्तवात आलं पाहिजे. ते जरा फक्त म्हणायला काय लागत, विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल लेविन चाड नाही होता. भाव तयार झाला पाहिजे तसा. हम्म. तसा भाव जर तयार झाला तर काय काळजी राहील जीवातलं, नाही का? नाही ना. काळजी संपली. कर्तव्य म्हणून करणं वेगळं, पण काळजी नाही. असे वचन आम्ही कानाने ऐकले म्हणून आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे सुखदुःख नाही. काय सुखदुःखाचं काम राहिलं, नाही का? हम्म. मी आपला सर्व भार देवावर घालून निसंग असा एकटा राहिलो. निसंग. निसंग शब्द काय भारी. हम्म. सर्व भार देवावर घालून निसंग एकटा राहिलो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही ज्याचा अंकित झालो तोच आमचे सर्वहित जाणतो. ज्याच्या देवाच्या अंकित एकदा जीव झाला ना, मग सगळं तो आपलं काय सगळं मागे पुढे उभा राही सांभाळीत, नाही का? हम्म. आली आघात निवाराया. देवाचं अस्तित्व कळावं, अनुभूतीनं असं वाटतं सगळं देवच आपलं करतो, एवढं आपल्याला सांभाळितो. मग ती निष्ठा वाढत चालती, विश्वास वाढत चालतो, त्याचं स्वरूप कळतं, तो आपल्या नित्य जवळ आहे, नाही का? हा. आणि मग आपोआपच सोयीला लागत. पावला पावलाला अनुभव येतो. असं आहे. हळूहळू या गोष्टी घडतात. भगवंताबद्दल प्रेम वाढतं, निष्ठा वाढते, विश्वास वाढतो, श्रद्धा वाढते. काय ती चिंता, काळजी, भीती नष्ट होती जीवनातली. आले फळ तेव्हा राहिले पिकोण, जरी हे जतन होय देठी. नामेची सिद्धी, नामेची सिद्धी, व्यभिचार बुद्धी न पावता, चालीला पंथ तो पाविल ठाया. जरी आडताया नाही काही, तुका म्हणे मध्ये पडते आघात, येणे होय घात आणि लाभा. नामाचं महात्म्य सांगितलं या पंगात. हम्म. जे फळ आलेले आहे ते जर देठात जतन होईल तर ते पिकेल. पडून राहिलं तर ते पिकतच असतं, नाही का? हम्म. त्याप्रमाणे नामानेच परमार्थ सिद्धी होईल. पण ते नाम व्यभिचार बुद्धिरहित संसाराकडे मनात जाऊ न देता घेतले पाहिजे. हम्म. नामाना सिद्धी होणार, नामानं आपले सगळे काम होणार, पण मेन काम झालं पाहिजे. बाकीचे तर होणारच आहे ना. हम्म. पण जर व्यभिचार बुद्धी हा शब्द का वापरला? संसारिक इच्छाच करीत राहिला आपण, हम्म.
देवाची प्राप्ती राहील ना बाजूला आणि मग सांसारिक वस्तू तर किती काही भेटतील आपल्याला नाही का. हा. एकविध आम्ही न धरू पालट. अव्यभिचारी भक्ती थोडक्यात नाही का. हा. म्हणजे देवा करताच नाम, हम्म. नाम करता नाम, भगवंता करता नाम, दुसरं काहीच नाही. संसाराच्या नावी घालून म्हणजे संसार आणि परमार्थ वेगळं राहतच नाही नाही का. हम्म. काय वेगळं काय राहतंय तरी. हे नाम बेविचार बुद्धी रे संसाराकडे मनाला जाऊ न देता घेतले पाहिजे. मग ते नाम अपराधीच सांगितले त्याच्याकरता सांगितले ना. हा. 10 नाम अपराध टाळून जर नाम घेतलं तर लवकर फलप्राप्ती होती. त्याच्यामध्ये आलंच ना मग. हम्म. ज्या गावाचा जो पंथ आहे त्या पंथाचा आश्रय केल्यास तो त्या ठिकाणी पोहोचविल. पण मध्यंतरी काही विघ्न नाही येईल तर नाही का. हम्म. रस्ता बरोबर तिकडे जाईन पण काही घोटाळा नाही झाला तर. हा. तुकाराम महाराज म्हणतात परमार्थ मार्गामध्ये विघ्न येतात म्हणून होणाऱ्या लाभाची हानी होते नाही का. हम्म. मग आता येणारच आहे विघ्न. विघ्न येणारच आहे प्रत्येक मार्ग. कोणत्या संसारात विघ्न येतं मग परमार्थात नाही का. हा. मग भक्ती ते कठीण 16वरची पोळी. हम्म. परंतु एकनिष्ठ भाव असला तर भगवंतच बरोबर त्याच्यातून आपल्याला सगळं काढीत असतो नाही का. हा. मग निर्वाणी गोविंदाशी मागे पुढे काहीच साकडे पडो नेदी. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. मग निर्वाणी गोविंदाशी भक्ताईशी जाणा जे देवता. गेले अशा पास विषय नारायण झाला पाहिजे. हम्म. तात्पर्य आजचा जवळजवळ सगळाच विषय भगवंताचं प्रेमानं जर आपण भक्ती केली तर भगवंत आपला योगक्षेम चालवतो. हम्म. भगवान परमात्मा भक्ताचं सगळं करतो. इतकी नाही आस त्याचा पांडुरंग दास. कुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु